राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची आढावा बैठक संपन्न। नाशिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची जिल्हा व शहर कार्यकारिणीची आढावा बैठक जिल्हा प्रभारी माजी आमदार सुनीलजी भुसारा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली। या बैठकीसाठी दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्करराव भगरे सर, प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ नाना पिंगळे, शहर जिल्हाध्यक्ष गजानन नाना शेलार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील, महिला अध्यक्ष संगीताताई पाटील, महिला शहराध्यक्ष अनिताताई दामले, युवक जिल्हाध्यक्ष श्याम हिरे, युवक शहराध्यक्ष नितीन बाळा निगड, माजी आमदार दीपिकाताई चव्हाण, सरचिटणीस मुन्नाभाई अन्सारी, युवा नेते उद्याची सांगळे, लक्ष्मणराव मंडाले, भगीरथ शिंदे सर, मारुतराव पवार, माजी आमदार संजय चव्हाण, डॉक्टर प्रदीप गायकवाड, रामकृष्ण झाळे, अशोक पाडदे, अशोक पाटील मोगल, प्रवीण नागरे, दिनेश धात्रक, बबलू पगार, सचिन आहेर, संजय गालफाडे, इरफान मास्टर, रफिक सय्यद, तौसिफ मणियार, रतन चावला, उमेश खताळे, काशीनाथ कोरडे, भूषण शिंदे, आकाश पारख, सचिन उशीर, अभिमन्यू गुडघे पाटील, अनिकेत निगड व शहर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बैठकीत पक्षवाढीसाठी व पक्षबांधणीसाठी चर्चा करण्यात आली। सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पक्षवाढी संदर्भात अनेक सूचना केल्या। पक्ष संघटन मजबूत होण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे अशी सूचना सर्वानुमते मांडण्यात आली। येणाऱ्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात विषयावर विनिमय करण्यात आला। पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्त्यालाच तिकीट मिळावे व निवडणुकीसाठी संधी मिळावी अशी मागणी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रभारी यांच्यासमोर केली। सदर बैठक संपल्यानंतर पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च काढण्यात आला। हा कॅन्डल मार्च मुंबई नाका येथील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासमोर करण्यात आला। मान्य करतो का आमचा पदाधिकारी फक्त त्याला सांगितलं का तो त्याच्या पुरता करतो। सेल प्रमुखाला सांगितलं का सेल प्रमुख एकटा येतो, बाकीचं कोणाला आणत नाही। वार्ड अध्यक्षाला सांगितलं, गाव अध्यक्षाला सांगितलं, तालुका अध्यक्षाला सांगितलं का तो ठराविक लोकांना येतो। शपथपूर्वक जर तो विचार केला आमच्या कार्यकर्त्या सर्वांच्या आल्या असत्या तरी आवाज भरून वाहिला असता, परंतु आमची सवय तशी नाही। आमची सवय आमच्या पुरती मर्यादित आहे। मला बोलवलं मी कशाला खायच्याला सांगायची गरजच नाही। आणि एवढ्यांना द्यायचं कसं काय हा खरा प्रश्न आहे। पण कधी कधी थोडीशी ताकद लावायला लागते काय मिळवायचं असलं ताकद लावल्याशिवाय होत नाही। आता मंडाले साहेबांनी सुद्धा खूप ताकद लावली होती, पण ताकद लावून सुद्धा अपयश आलं। ते थांबले का ते आजही, परंतु जे उपरे आणले होते तुम्ही आमच्या उरावर नाचायला सुपारी घेऊन उमेदवार दिल्या ते पुढे आम्हाला त्या लोकांना सुद्धा दाखवायला पाहिजे। 13-14 वर्ष तालुका अध्यक्ष म्हणून काम केलं। त्याच्या अगोदर जिल्ह्यामध्ये आदरणीय शिंदे साहेबांच्या बरोबर काम करताना जिल्हा सरचिटणीस असेल किंवा कोणतेही जे काम असेल ते करत होतो। आणि कार्यकर्त्याला खासदार पदापर्यंत नेण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो। बोलण्यासारखं खूप आहे, अनेक प्रश्न आपल्यामध्ये आहे। आता आपण सत्तेत नाही, राज्यामध्ये आदरणीय जयंत पाटील साहेब असतील, रोहित पवार आहे, रोहित दादा पाटील आहे किंवा जे आमदार आहेत ते आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करत आहे। परंतु राज्याची परिस्थिती कशी आहे, केंद्रामध्ये आपण बघतोय, आपण सत्तेत नाही, परंतु आदरणीय सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेच खासदार आपले जे जे प्रश्न आहेत, शेतीचे प्रश्न असतील, युवकांचे प्रश्न असतील, जे जे प्रश्न असतील ते प्रश्न तडीला लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही सगळे करतोय। झाल्या ज्या व्हायच्या आहेत त्यांना आपण पुढे करणार आहोत, परंतु प्रत्येक निवडणुकीत काही गोष्टी शिकायला मिळतात। आणि 2014च्या निवडणुकीला उदय भाऊ मी एका मंत्र्याच्या विरोधात पराभूत झालो होतो, त्याच मंत्र्याला 22,000 मतांनी पराभूत केलं। त्यामुळं विरोध राहणं जर चांगलं असतं, 5 वर्ष आमदार मिळाले तर विरोधात परत राहावं लागलं। त्यामुळं कुठलाही पराभव हा अंतिम पराभव नसतो। आणि
पहिल्या पराभवामध्ये पुढच्या यशाची पायरी असते असं मानणाऱ्यांपैकी मी असल्यामुळे आपण जे सगळे इथे उपस्थित आहात, येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषदाच्या निवडणुकांना आपल्याला सामोरं जायचं आहे आणि आता मग जुनं झालेल्या गोष्टी पुन्हा काढून त्यातून शिकलं पाहिजे हे मान्य आहे, परंतु नव्या देवाने आपल्याकडनं काय चुकलं याचा परामर्श करून विचार विनिमय करून पुढची वाटचाल करणं यासाठी आजची ही बैठक आहे. साधारणतः 3 मार्चला एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये पुन्हा जयंत पाटील साहेबांनी नव्याने काही जिल्हा प्रभारींची नेमणूक केली. त्यामध्ये आधी मी प्रभारी आपला होतोच, परंतु मग आता नव्याने धुळे, जळगाव. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.